जालन्यात शेतकरी, महिला व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवरून जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला. जालन्यात शेतकरी, महिला व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवरून जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळ नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांसाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत, तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून जिल्हा काँग्रेस कमिटीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढलाय. जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झालेत. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला आहे. शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदानाचे पैसे येऊन लोकांना भेटत नाही, त्याबद्दल शासनाचे जे नवीन घरकुल योजना आहे त्याबद्दल आमची निवेदन आहे. आणि नागरिक समस्या आपली जे जालन्याची, त्यात आमच्या घंटागाडी वेळेवर येत नाही, कचऱ्याचे ढिगार पडलेले, पाणीचं काही नियोजन नाही. ह्या विषयावर आमची चर्चा झालेली आहे आणि आम्ही कलेक्टरला सांगितलं, आपण स्वतः 2-4 दिवस अगोदर मोटरसायकलवर तुम्ही फेरफटका मारला, तुम्हाला जालन्याची अवस्था दिसलेली आहे. म्हणजे जालन्याच्या 3 लाख लोकांना कोणत्याही प्रकारची नागरिक सुविधा भेटत नाही. महानगरपालिका फक्त नामासाठी झालेले, पण त्याचं प्रत्यक्ष महानगरपालिकेसारखं काही काम होत नाही. त्यावर आपण लक्ष द्यावं म्हणून आम्ही निवेदन केलं. साहेब, सप्टेंबर महिन्याचं जे अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांचं 412 कोटी रुपये जिल्ह्याचं, ते येऊन देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही. मी तुम्हाला तेच म्हणतो ना, आमचा पहिला प्रश्न तेच आहे की अनुदानचे पैसे येऊन शेतकऱ्यांना का भेटत नाही? प्रॉब्लेम काय? 4-4, 5-5 महिने झाले पैसे येऊन पडलेले, तुम्ही देत काय? असं मी त्यांना बोललो की असं तर नाही ना की तो भाजपवाला आहे, सेनावाला त्यालाच भेटला पाहिजे, काँग्रेसवाला असं नाही. प्रत्येक जे नागरिक आहे, जे शेतकरी, त्याला भेटला पाहिजे, तसं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. साहेब, दुसरा प्रश्न, मंत्री धनंजय मुंडे जे त्यांनी राजीनामा आज दिलेला आहे, कसं बघताय? हे बघा, जेव्हा मत्स्यउद्योगीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते हत्या जाऊन आज 80 दिवसपेक्षा जास्त दिवस उलटलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात मोर्चे निघले. आजही जालना शहरात कुठंतरी उपोषणाला तिकडे जाणार. ती यांची हकालपट्टी तेव्हाच केली पाहिजे, फार उशीर केली. म्हणजे एका प्रकारचे त्याने ह्या प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला, पण जनता जनार्दनने जे लढा दिला आपल्या महाराष्ट्र जनतेने, त्याने हा न्याय घेतलेला आहे. पण पूर्वी भेटला पाहिजे होता, पण उशिरा भेटला. साहेब, काल जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्र हादरला, त्यानंतर सरकारला उशिरा जाग आली असं वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं, सरकारला सर्व माहीत असतात, काही एजन्सी असतात सरकारची, त्यांना सर्व माहीत असतात. पण आता अधिवेशन आला आणि जनता उद्रेक होऊ लागली ना, आता याचा परिणाम आपला जिल्हा परिषद आणि नगरपालिका होईल म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. सर, माणिकराव कुकाटे की इस्तीफे की मागणी हो, ते उद्या कोर्टात आहे ना, कोर्ट काय डिसिजन आहे त्याच्यावर मग ते आमचे विरोधी पक्ष ठरवणार.